आमचे प्रतिनिधी अजित मांढरे हे आता लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि सैफ अली खानच्या घराच्या परिसरामध्ये आमच्या प्रतिनिधी स्नेहा उपस्थित आहेत। या दोघांशीही आपण अधिक बोलणार आहोत। आधी लीलावती रुग्णालयात अजित मांढरे उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। अजित, काय नेमकं सैफ अली खानच्या तब्येतीविषयी कळतंय? ऑपरेशन झालेलं आहे अशी माहिती मिळाली, नंतर काही अपडेट आलेला आहे का? सुवर्ण, ऑपरेशन जे आहे ते मानेवरचं झालेलं आहे। सुदैवानं सैफ अली खान जो आहे तो या जखमीमुळे वाचलेला आहे, कारण का जो चाकू हल्ला झाला होता तो हल्ला जो आहे तो जर थोडा जरी फिरला असता तर अर्थात तो त्याच्या मानेमध्ये घुसला असता आणि जवळपास 10 सेंटीमीटरची म्हणजे जवळपास एवढ्याची जी आहे ती खोद जी आहे ती आतमध्ये पडलेली आहे। पण तो हल्ला क्रॉस झाल्यामुळे त्याच्या कॉलरला, म्हणजे ही कॉलर जी असते कॉलरमध्ये चाकू लागलाय, पण पाठीला जो लागलेला चाकू आहे तो गंभीर आहे। त्यामध्ये चाकू जो आहे तो आतमध्ये जो हल्लेखोर आहे त्याने घुसवल्यानंतर तो चाकू त्याने फिरवलेला आहे, त्या झटापटीमध्ये चाकू फिरलेला आहे। त्यामुळे सैफ अली खानच्या मणक्याला आणि तिथल्या ज्या मज्जातंतू असतात त्यांना कुठेतरी धक्का लागलेला आहे, असा प्राथमिक संशय जो आहे तो डॉक्टरांना आहे। आणि त्यामुळे अगदी केअर म्हणजे पूर्णपणे काळजी घेऊन डॉक्टर जे आहेत ते वारंवार ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा तपासणी करतात की कशा रीतीनं पुढे वर्किंग होतंय आणि कशा रीतीनं सैफची तब्येत जी ती लवकरात लवकर बरी होईल। आणि त्यामुळेच पाठीवरचा जो वार आहे, पाठीवरचा जो झालेली घटना जी आहे त्याच्यावरती जास्त करून डॉक्टरांनी जे ते लक्ष दिलेलं आहे। की झालं सैफ अली खानच्या जोवर झालेला हल्ला आणि त्याचे आरोग्याबाबतचे अपडेट। दुसरी महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्या म्हणजे या सगळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता 6 टीम तयार केलेल्या आहेत। यामध्ये 3 टीम ज्या आहेत त्या लोकल पोलीस स्टेशन किंवा स्थानिक पोलीस जे आहेत यांच्या बनवल्या गेलेल्या आहेत। त्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त जे आहेत परमजीत सिंग दहिया यांच्या नेतृत्वाखाली 3 टीम बनवल्या गेलेल्या आहेत आणि क्राईम ब्रांचचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन 3 टीम बनवल्या गेलेल्या आहेत। विशेष करून पोलिसांनी रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल, सार्वजनिक बसस्थानक असतील यावरती अलर्ट जारी केलेले आहेत। सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या हाती लागलेलं आहे। व्यक्ती तिथं आतमध्ये येताना दिसतोय, पण ही तीच व्यक्ती आहे का? कारण का टायमिंग जो आहे तो कुठेतरी मॅच होत नाहीये। जी व्यक्ती आतमध्ये आलेली आहे, जो हल्ला झालेला आहे त्यामध्ये बरीचशी तफावत आहे, ज्यामुळे पोलिसांना तपास करण्याकरता थोडा वेळ लागतोय। तिसरं म्हणजे 3 ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पोलिसांनी हाती घेतलेले आहेत आणि हल्ल्यासंदर्भामध्ये महत्त्वाचे धागेदोरे म्हणजे हा जो हल्लेखोर आहे हा आधीपासूनच दबा धरून बसला होता त्या इमारतीमध्ये अशी माहिती मिळते। मग हा तिथं चोरीच्या उद्देशाने आला होता, सैफ अली खानवरती हल्ला करण्याच्या उद्देशाने आला होता, तिचं वेगळं काही इंटेन्शन होतं की जी मोलकरण आहे तिच्याशी जेव्हा त्याचा वाद झाला किंवा तो तिथे जी घटना घडली त्यानंतर सैफ अली खान मध्ये आला आणि त्यामुळे घटना घडली का असं सांगितलं जातंय। या इमारतीमध्ये आणि इमारतीच्या आजूबाजूला जितकी लोक काम करत होती, वेगवेगळी कामं असतील, मग कोण सुरक्षा रक्षक असेल किंवा कोण कुठे रिनोव्हेशनचं काम सुरू असेल, काय जी कामं सुरू होती त्या सर्व कामांमध्ये जी करणारी लोक जी आहेत, जी कर्मचारी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कुठून तरी धागादोरा मिळेल असा पोलिसांना संशय, त्यामुळे पोलीस जे आहेत ते या पद्धतीनं सगळा तपास करत आहेत। पोलीस 2 मुद्द्यांवरती तपास करतात। पहिला म्हणजे हा हल्ला पूर्वनियोजित होता का, कारण का सीसीटीव्ही फुटेज आणि व्यक्तीच्या हालचाली ज्या आहेत त्या सगळ्या इमारतीमधल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये पोलिसांना अजून काही ठोस मिळालं नाहीये। सैफ अली खान ज्या इमारतीमध्ये राहतो त्या इमारतीची सुरक्षा नक्कीच तिथे जास्त असणार, इमारतीची स्वतःची सुरक्षा असेल, सैफ अली खानचे बॉडीगार्ड असतील, पोलीस असतील, या सगळ्या याच्यामधून आपण जर पाहिलं तर व्यक्ती त्याच्या घरापर्यंत कशी पोहोचली, व्यक्ती त्याच्या हॉलपर्यंत कशी पोहोचली, ह्या गोष्टीवरती पोलिसांनी जो जास्त दबाव दिलेला आहे आणि यावरून पोलिसांना संशय आहे की ती व्यक्ती एकतर ओळखीची असावी किंवा त्या व्यक्तीला सर्वजण ओळखत असावे आणि ती व्यक्ती जी आहे ही घरामध्ये एंटर सहज ती केलं। थोडी माहिती अशी पण समोर येते की तो वारंवार या इमारतीमध्ये येत असावा, आलेला बघितला गेलेला आहे आणि म्हणून तो कदाचित त्याही म्हणजे हल्ल्याच्या कालच्या रात्री सुद्धा त्या इमारतीत आला आणि तिथेच दबा धरून बसला। आता अर्थात ही सगळी प्राथमिक माहिती समोर येते, पण पोलिसांना या दृष्टीने तपास करावाच लागेल की चोरीचा उद्देश होता की हल्ल्याचा उद्देश होता, प्रमुख उद्देश काय होता। अजित, तुम्ही असेच सोबत राहा। स्नेहा सुद्धा आपल्या सोबत आहे आणि ती घराच्या परिसरात आहे। स्नेहा, काय अधिक अपडेट मिळतेय? आता तर चौकशी खूप वेगाने सुरू असेल, म्हणजे गार्ड्सची असेल, केअरटेकर्सची असेल, तिथले इमारतीचे सुरक्षा रक्षक असतील त्यांची असेल, काय अपडेट?
नक्कीच चौकशी सर्वांचीच कसून सुरू आहे। आतमध्ये जर आपण पाहिलं तर 3 टीम्स आहेत, म्हणजेच फॉरेन्सिक टीम, क्राईम टीम आणि स्थानिक पोलीस हे सकाळीच दाखल झालेले आहेत आणि या सर्वांच्याच मिळून 8 ते 9 टीम्स आतमध्ये तपास करत आहेत अशी देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळेच नक्कीच हा जो घुसखोर आहे तो नेमका कोण आहे, कुठून आला होता, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे तो नेमका कुठून आतमध्ये घुसला होता ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। जे सिक्युरिटी गार्ड असतात ते त्यावेळी काय करत होते हा देखील प्रश्नचिन्ह मोठा उपस्थित होत आहे। त्यामुळे सिक्युरिटी गार्ड जे आहेत त्यांची देखील पोलिसांकडून कसून चौकशी जी आहे ती सुरू आहे। काही वेळापूर्वीच आपण जे पाहिलं ते फॉरेन्सिक टीम देखील जो गार्डन एरिया आहे त्या गार्डन एरियामध्ये देखील तपास जो आहे तो फॉरेन्सिक टीमकडून करण्यात येत आहे। कुठे काही धागेदोरे मिळत आहेत का या घटनासंदर्भात हे देखील त्याची तपास देखील सुरू आहे। त्यामुळेच नक्कीच वेग आलेला आहे असं आपण म्हणू शकतो। नक्की स्नेहा, अशाच सोबत रहा। अजित, खूप महत्त्वाचे प्रश्न असे उपस्थित होतात, न्यूज 18 लोकमत पण तो सवाल उपस्थित करताय की हल्ल्याच्या उद्देशानं हे घडलेलं असू शकतं का, कारण त्याच्याकडे आधीपासूनच धारधार शस्त्र होतं। चोरीच्या उद्देशानं आलं असतं तर झटापटीपर्यंत आपण अनुमान लावू शकतो, पण झटापट न होता इतक्या गंभीर स्वरूपाचे वार सैफ अली खानवर झालेले आहेत, तर त्याविषयी काही सांगू शकशील का? काय पद्धतीने तपास होईल? नक्कीच आत्ताच एक महत्त्वाची माहिती सुवर्णा जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ती म्हणजे पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत की ती व्यक्ती जी होती त्या इमारतीच्या लोकांची आणि त्या कुटुंबाशी, म्हणजे सैफच्या घरातील ही मंडळी होती, यांच्या परिचयाची ती व्यक्ती होती किंवा त्यांच्याशी ओळखीची व्यक्ती होती। ओळख बनवलेली असेल किंवा तिथं काम करणारी असेल किंवा त्या सगळ्या भागात जी कामं करणारी माणसं त्यांच्या ओळखीची असावी, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत। आणि त्यामुळे ज्यावेळी ही व्यक्ती घरामध्ये आली त्यावेळेस त्या व्यक्तीनं नेमकं काय केलं, सुरुवातीला चोरी हा उद्देश होता, पण चोरीच्या घटनेमध्ये तसं काही झालेलं दिसत नाहीये असं पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तिथं चोरी झाल्यात असं काही दिसत नाहीये। मोलकरींची झटापट केव्हा झाली, ज्यावेळी मोलकरीन सर्वंट रूम मधून जेव्हा बाहेर येत होती त्यावेळेस हा हल्लेखोर ती दिसला होता। मग हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने आला होता का सैफच्या जो त्याचं घर आहे त्या दिशेने जात होता, आणि एक पेक्षा जास्त हल्लेखोर असावेत अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। कारण का ज्यावेळी सैफ अली खानवरती हल्ला केला गेलेला आहे, सैफ अली खान स्वतःही एक चांगला बिल्डचा माणूस आहे आणि त्याची संपूर्ण जो देह आहे तो देखील एक पिढीदार आहे, आणि त्यामुळे नेमकं सैफ जो आहे तो सहजरित्या एका व्यक्तीला अटॅक करण्यापासून थांबवू शकतो किंवा तो अटॅक जो तो परतून लावू शकतो। पण इथं सैफच्या मानेवरती, त्याच पद्धतीनं पाठीवरती, हातावरती आणि छातीवरती असे वार झालेले आहेत। यामुळे एकपेक्षा जास्त व्यक्ती असावेत या 2 निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेत। पहिलं म्हणजे मोठी बातमी समोर येते, दुसरं म्हणजे या ठिकाणी एकपेक्षा जास्त व्यक्ती इथं असाव्यात असा निष्कर्ष पोलिसांनी काढलेला आहे। आणि यामुळेच मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं इमारतीच्या आजूबाजूची लोक जी आहेत, जी काम करणार होती किंवा नुकतंच ज्यांनी काय रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर नुकतंच जे काही कामाला आलेले आहेत, या सर्वांची माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे आणि पोलीस त्यांना बोलवत नाहीये तर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचते, त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करते की या प्रकरणासंदर्भात त्यांच्याकडे काय माहिती आहे का। हल्लेखोर जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे एक संशयित व्यक्ती येताना दिसते, पण 2 तासाचं अंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। त्यामुळे ही व्यक्ती तीच आहे का ज्याने आतमध्ये एंटर केलेलं आहे, कारण बऱ्याच लोकांचं जेव्हा दाखवलं, बिल्डिंगचे जे वॉचमन आहेत, घरातली काही व्यक्ती आहेत, त्यांना दाखवल्यावरती असं लक्ष येतं की ती व्यक्ती ओळखी दिसत नाहीये, म्हणून पोलीस निष्कर्ष काढतात की व्यक्ती जी आहे ती हल्ल्याच्या 2-3 तास आधी येऊन बसली असावी, पण ते सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये दिसणारी तीच व्यक्ती आहे का, हा निष्कर्ष पोलिसांनी काढलेला नाहीये। आणि त्याचमुळे पोलिसांचं हे म्हणणं आहे की ही व्यक्ती जी आहे ती घरातच होती आणि घरातच राहून त्या व्यक्तीने हे प्रकरण केलेलं आहे, पण चोरीचा उद्देश जो आहे तो तुर्तास तरी या सगळ्या घटनेमध्ये स्पष्ट होत नाहीये। हे पोलिसांनी चोरीचा उद्देश स्पष्ट होत नाहीये म्हणण्यापेक्षा चोरीचा उद्देश कदाचित मागे पडलेला आहे आणि आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत, जसं 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत की कदाचित ही दृश्य आपण अजित आणि स्नेहाशी बोलूया, पण ही दृश्य आपण बघूया। काल रात्रीची ही दृश्य आहेत, सैफ अली खानच्या घराच्या खालची काल रात्रीची दृश्य, ही ताजी दृश्य आहेत। ताजी म्हणण्यापेक्षा काल रात्रीची ही दृश्य आहेत। काल रात्री काय घडलं, ते लोक घरी जाण्यापूर्वी काय घडलं, किती वाजता ते लोक परत आले आणि काय नेमकी खाली इमारतीच्या एंट्रीला काय नेमक्या घडामोडी घडल्या ते आपण बघतोय।
केअरटेकर आपल्याला दिसत आहेत. करीना कपूर स्वतः दिसते, गाडीतनं खाली उतरली आहे. तिने केअरटेकरशी पुन्हा मागे जाऊन संवाद साधला आणि मग ती घराकडे पुढे वळलेली आहे. 12व्या मजल्यावर ते राहतात, त्यामुळे काल रात्रीचा हा व्हिडिओ आलेला आहे. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंतचे सगळे व्हिडिओ, 4-5 दिवसाआधीपासूनचे सगळे व्हिडिओ, CCTV सगळं चेक केलं जाईलच आता. पण हा काल रात्रीचा व्हिडिओ सैफ अली खानच्या कुटुंबियांचा आपल्याला बघायला मिळतोय. सैफ त्याच्यात नाहीये, पण करीना आपल्याला दिसतेय. करीनाचे केअरटेकर्स दिसत आहेत. खाली ते काहीतरी एकमेकांशी संवाद साधतात, कदाचित कुठेतरी बाहेर जाऊन आलेले आहेत. पण तिने केअरटेकर्सशी संवाद साधला आणि पुन्हा मग ती घराकडे वळली. हा लास्ट नाईट व्हिडिओ आहे. काल रात्रीचा हा उशिराचा व्हिडिओ आहे सैफ अली खानच्या घराखालचा. मुंबईतल्या सैफ अली खानच्या घरात त्याच्या घरी हा हल्ला झालेला आहे आणि धारधार शस्त्र या व्यक्तीकडे आधीपासून होतं. त्यामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकतर एकहून अधिक व्यक्ती होते का, चोरीचा उद्देश थोडासा मागे पडलाय, मग चोरी नसेल तर हल्ल्याच्या उद्देशानं ह्या घडामोडी घडल्या का, धारधार शस्त्र त्याच्याकडे कसं आलं आणि काही दिवसांपासून तो या इमारतीत आलेला असणार, जेणेकरून तो अनेकांच्या ओळखीचा झालेला होता का, अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. किंबहुना सैफ अली खानच्या कुटुंबियांच्याही तो तोंडओळखीचा होता असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. तशीच प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येते. अजित आणि स्नेहा आपल्यासोबत आहेतच. अजित थोडा तोंडओळखीचा तो असू शकतो, त्या इमारतीमध्ये तो सातत्यानं येत होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सेलिब्रिटींवर धमकी येणं किंवा हल्ल्याचा प्रयत्न होणं असे प्रकार आपण गेल्या काही महिन्यांमध्ये बघतोय. तर त्या अनुषंगानं सुद्धा तपास होईल का? अजित, आमचे प्रतिनिधी अजित आणि स्नेहा आपल्या सोबत आहेत. स्नेहा या सैफ अली खानच्या इमारतीच्या परिसरामध्ये आहेत आणि अजित लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहेत. अजित, विषय हाच होता की बिश्नोई गँग असेल किंवा अनेकांनी सेलिब्रिटींना टार्गेट केलेलं आपण बघतो आणि काही महिन्यांपासून अशा अनेक बातम्या आपण न्यूज 18 लोकमतवर पण दाखवल्यात की या सेलिब्रिटीला धमकी आलेली आहे. असं काही सैफच्या बाबतीत झालेलं असू शकतं का? आमचे प्रतिनिधी अजित यांच्यापर्यंत आवाज कदाचित पोहोचत नाहीये, पण अजित जशी माहिती देत होते की तो सगळ्यात आधी तर तो जो व्यक्ती आहे ज्याने हल्ला केला तो थोडासा तोंडओळखीचा असणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही प्राथमिक माहिती पोलिसांकडून आलेली आहे जी अजित आपल्याला सांगत होते. आणि दुसरी महत्त्वाची माहिती ती म्हणजे एकहून अधिक व्यक्ती कदाचित असू शकतात अशी ही शक्यता व्यक्त केली जाते आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. उच्चभ्रू वसाहतीमध्ये सैफ अली खान 12व्या मजल्यावर एका इमारतीत राहतो आणि त्या इमारतीच्या त्याच्या घरात म्हणजे 12व्या मजल्यात त्याच्या घरात त्याच्यावर हल्ला झालेला आहे. मानेवर, पाठीवर हा हल्ला झालाय. थोडक्यात तो वाचलाय. जर मानेवर जो हल्ला झाला तो थोडासा पुढे हल्ला झाला असता तर त्याच्या गळ्यापर्यंत ते येणार होतं. अजित आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत. अजित, विषय हाच होता की अनेक सेलिब्रिटींना धमकी आलेले आहेत आणि बिश्नोई गँगनं त्याची जबाबदारी सुद्धा बहुतांश ठिकाणी स्वीकारलेली आहे. असं असताना सैफ अली खानवर अशा प्रकारे हल्ला झालेला असू शकतो का, त्या अनुषंगाने सुद्धा तपास करावा लागेल. सुवर्णा, याच विषयी पोलिसांशी चर्चा करत होतो. त्यावेळी पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाहीये. जसं आपल्याला माहिती आहे की सलमान खान याच्यावरती 3 ते 4 वेळा अटॅक केलेला आहे बिश्नोई गँगनं. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची जी हत्या करण्यात आली त्यामध्ये देखील हाच मुद्दा होता की ते सलमान खानच्या जवळचे होते. त्याच पद्धतीने त्यांनी अनेक प्रकरणामध्ये सलमान खानच्या मध्यस्थी केली होती. तिसरं म्हणजे काळवीट प्रकरण, ज्या सगळ्या प्रकरणावरून बिश्नोई गँग जे ते सलमान खानच्या मागे लागलेली आहे त्या प्रकरणामध्ये सैफ अली खान देखील आहे. तर पोलिसांनी जेव्हा हा प्रश्न विचारला असता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ही शक्यता देखील तपासून पाहत आहोत. म्हणजे पोलीस या लाईनवरती काम करत आहेत की याच उद्देशानं देखील हल्ला होऊ शकतो का आणि त्या दृष्टीने त्यांच्या यंत्रणा ज्या आहेत किंवा त्यांचे सगळे जे सूत्र आहेत त्यानुसार ते काम करायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे चोरीचा उद्देश होता का किंवा वेगळा काय उद्देश होता का किंवा काळवीट प्रकरणामध्ये सलमान खानची जवळीक आहे म्हणून सैफ अली खान हल्ला झालेला आहे का,
या 3 शक्यतांवरती पोलीस तपास करत आहेत. नक्की. पोलीस कुठलीही शक्यता नाकारत नाहीये, कारण का हल्लेखोर जो आहे तो अजूनपर्यंत ताब्यात आलेला नाहीये. एकापेक्षा जास्त हल्लेखोर होता यावर पोलीस जे आहेत ते आता त्यांनी निश्चित झालेले आहेत की हल्लेखोर एकापेक्षा जास्त होता आणि त्यामुळेच हा हल्ला जो आहे होऊ शकला. कारण का सैफ अली खान स्वतः, त्याची मोलकरीण हे दोघं तिथे असताना ती व्यक्ती एकटी आहे आणि त्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं वार करणं मानेवर, पाठीवर, म्हणजे जर सैफ अली खान स्वतःचा बचाव करत असेल किंवा त्या चोराला पकडला असेल त्याने, कारण का ज्यावेळेस जी मोलकरीण आहे तिच्याची आणि जो हल्लेखोर त्यांचे जेव्हा वाद सुरू होते किंवा झटापट सुरू होती त्यावेळेस सैफ अली खान तिथे आला होता. अर्थात तो थेट त्या हल्लेखोरावर त्याने अटॅक केला असता किंवा त्याला काहीतरी वस्तू मारली असती. पण असं असताना आणखीन काही व्यक्ती तिथे दबा धरून बसले होते का, ते सैफ अली खानची वाट बघत होते का, नक्की. या सगळ्या गोष्टी जे ते पोलीस शक्यता म्हणून तपासतात आहेत. पण पोलिसांचा निष्कर्ष पोहोचलेला आहे की पोलीस म्हणतात की एकापेक्षा जास्त व्यक्ती असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्यांनी तपास सुरू केलेला आहे सुवर्णा. नक्की, त्यामुळे नक्की. मगापासून आपण जो प्रश्न उपस्थित करतायत की काळवीट प्रकरण किंवा सलमान खानची जवळीक म्हणून हा हल्ला आहे का, तर पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करतात. पोलिसांना याविषयी आम्ही विचारला असता त्यांनी शक्यता नाकारलेली नाहीये. बरोबर. अजित, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती देता आहात. स्नेहा सुद्धा आपल्या सोबत आहेच. मी विनंती करेन की आपण दोघं असेच सोबत राहा. अधिक संवाद आपल्याशी साधायचा आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना जे आत्ता जोडले गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा ही बातमी सांगूया. अभिनेता सैफ अली खान याच्या राहत्या घरात चोरीच्या उद्देशानं असेल किंवा हल्ल्याच्या उद्देशानं असेल, ज्यानं जबा धरून ठेवलेला होता त्या अज्ञातानं झटापट झालेली आहे सैफ अली खान आणि त्यामध्ये सैफ अली खान जखमी झालेले आहे. त्याच्या मानेवर आणि खांद्यावर वार करण्यात आलेले आहेत, मानेवर आणि पाठीवर. आणि लीलावती रुग्णालयात आता मानेची शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे. लीलावती रुग्णालयाच्या परिसरातून अजित मांढरे आपल्या सोबत आहेत आणि स्नेहा आपल्या सोबत आहेत या सैफ अली खानच्या घराच्या परिसरातून. स्नेहा, आपल्याशी सुद्धा संवाद साधायचा आहे आणि अजित आपल्याशी सुद्धा, त्यामुळे आपण असेच सोबत राहा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा या सगळ्या घडामोडींवर अधिक दृष्टिक्षेप टाकूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.